हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 21 व्याधी 21 दिवस प्रतिबंधात्मक योगचा आज आपला 21वा शेवटचा दिवस आहे. तर आज आपण नैराश्य आणि चिंता या संदर्भात आपण योगाभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करताना आपण शवासनाने सुरुवात करणार आहेत. कारण की आता याच्यात जर सांगायचं म्हटलं की आता आपण 21व्या आधुनिक शतकात आहोत. तर मानवाने जी तांत्रिक प्रगती केली आहे त्याचबरोबर समस्यांचा सामना देखील आपल्याला करावा लागत आहे. उत्तम आरोग्य राखणं हे एक आव्हान बनलेलं आहे. तर जे नित्याचे जे ताणतणाव आहेत, आपलं शरीर जे आहे ना ते काही प्रमाणात ताण सहन करण्यासाठी तयार झालेलं आहे. पण जर हा ताण आणि तणाव जर सतत असेल तर त्याच्यामुळे काय होतंय की ज्या नवीन व्याधी आहेत त्या तयार होत आहेत. जसं चिंता, नैराश्य, आता त्याला नवीन शब्द आहेत, डिप्रेशन, एन्झायटी असे शब्द आता प्रचलित झालेले आहेत. लहान लहान मुलं सुद्धा सांगतात की आम्हाला खूप टेन्शन आहे. तर हे हे ताणतणाव आपल्याला जर कमी करायचं असेल तर भगवान जे गौतम बुद्ध आहेत त्यांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी बोधी वृक्षाखाली जे त्यांना गहन ज्ञान प्राप्त झाले त्यासाठी त्यांनी जो साक्षात्कार झाला त्यात त्यांनी एक आर्य सत्य सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलंय की दुःख, पहिलं सांगितलं त्यांनी की दुःख हे मानवी जीवनाचं सत्य आहे, म्हणजे मानवी जीवनामध्ये दुःख हे असणार. दुसरं त्यांनी सांगितलं की त्या दुःखाला कारण आहे. त्याच्यानंतर तिसरं त्यांनी सांगितलं की दुःखाचं जर निवारण करायचं असेल तर त्याचं जे कारण आहे हे त्याचं निवारण आहे. आणि मग चौथं त्यांनी आर्य सत्य सांगितलं की दुःखाचं कारण आहे त्याचं जे जर आपल्याला निवारण करायचं असेल तर त्यासाठी एक मार्ग आहे. तर मग त्यांनी तो आर्य सत्य किंवा अष्टांग मार्ग त्यांनी सांगितला. आणि हा मार्ग जर आपण योग अभ्यासाशी जर रिलेट करायचा झाला तर महर्षी पतंजलींनी जो अष्टांग योग सांगितला त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या जर 8 पायऱ्यांचा जर आपण अवलंब केला तर मग आपण त्याच्यातले जे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे आपण जर 8 पायऱ्यांचा जर आपल्या जीवनामध्ये जर आपण अंगीकार केला तर आपल्या जे नकारात्मक भाव आहेत तर ते नकारात्मक भाव कमी होऊन नकारात्मक भाव कमी करून आपण शारीरिक, मानसिक आपली जी स्थिती ती सुधारू शकतो. प्राणायामामुळे जे आपलं वर्तन आहे, विचार आहे किंवा आपल्या ज्या भावना आहे त्यावर आपण नियंत्रण आणू शकतो. अशा प्रकारे आपण योगाभ्यासामुळे जे नैराश्य, चिंता, ताणतणाव जे काही आहे त्याच्यावर आपण मात करू शकतो. तर आपण सुरुवात करताना शवासनाने सुरुवात करूया. सर्वांनी पाठीवर झोपायचे. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांमध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर, पायाच्या आतल्या बाजूने आणि जे बोट आहेत ते बाहेरच्या विरुद्ध दिशेने, तळ हात आकाशाकडे, हात जे आहेत आपल्या कमरेपासून किंचित अंतरावर असतील, शरीरापासून किंचितचे लांब, तळ हात आकाशाकडे, बोट अलगद मिटलेली, मान डावी किंवा उजव्या दिशेला किंचितशी कळलेली. आता हालचाल करून काही ॲडजस्टमेंट करायची असेल तर तसं करून घ्यायचं, कारण की आता याच्या पुढे आपल्या शरीराची कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही. मान डावी किंवा उजव्या बाजूला किंचितशी कळलेली, डोळे अलगद मिटलेले. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकायचा आहे. संपूर्ण शरीर आपल्याला शांत, शिथिल आणि तणावरहित करायचं आहे. या दरम्यान संत श्वसन. शवाप्रमाणे संपूर्ण भार हा जमिनीवर टाकायचा आहे. आपलं शरीर आपल्याला हलकं करायचंय. आता मी सांगेल त्या सूचनेप्रमाणे मनाने, साक्षी भावाने त्या शरीराच्या त्या अवयवापर्यंत जायचे, त्या अवयवाचं निरीक्षण करायचंय. तिथं जर आलेला ताण असेल त्याला मनाने, साक्षी भावाने तिथला ताण आपल्याला घालवायचा आहे. तर सर्वप्रथम आपण सुरू करूया. उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, उजव्या हाताचं कोपर, उजव्या हाताचा खांदा, उजवं कंबर, उजव्या पायाची मांडी, उजव्या पायाचा गुडघा, उजव्या पायाची पोटरी, उजव्या पायाचा घोटा,
उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, डाव्या हाताचा कोपर, खांदा, डावा कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट, तळपाय, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, छातीच्या बरगड्या, पाठीचे सर्व मणके, मानेतले मणके, त्याचे स्नायू, हनुवटी, दोन्ही गाल, जबडा शांत शिथिल तणावरहित. उजवी भुवई, डावी भुवई, कपाळावरचे सर्व स्नायू, चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. शरीर हलकं होत आहे. श्वासाची गती कमी झालेली आहे. शरीर हलकं होत आहे. शरीर हलकं झालेलं आहे. मनावर, शरीरावर आता कुठल्याही प्रकारचा ताण शिल्लक नाहीये. शांत शिथिल तणावरहित. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पहिले पोटातून, नंतर छातीतून. सोडताना पहिले छातीतून, पोटातून. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पोटातून, छातीतून, नंतर सोडताना छातीतून, पोटातून. आता सावकाश दोन्ही पाय आपले जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ घ्यायचे, डोळे अलगद उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचे. छान प्रकारे शीतलीकरण झाल्यानंतर आता आपण ओंकार उच्चारण करणार आहोत. तर सर्वांनी साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन, हाताची द्रोणमुद्रा किंवा हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून किंवा पलंगावर बसून देखील करू शकतात. मांडी घाललीच पाहिजे असं काही नाही, पण फक्त आपली मानपाट एका सरळ रेषेत पाहिजे. श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओंकारचं उच्चारण करायचं, ओ आणि म. तर अर्धा जो कालावधी तो ओ आणि अर्धा जो येतो म आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला करायचं. जास्त जोरात आवाज नाही काढला तरी चालेल. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. जर आपल्याला डोळे अलगद मिटता आले तर डोळे अलगद मिटायचे. तर माझ्यासोबत आता आपण 5 वेळा ओंकारचं उच्चारण करणार आहोत. तर दीर्घ श्वास घ्या. ओ
दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. या व्हायब्रेशनचा अनुभव घ्यायचा. सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचं. दोन्ही हाताचं घर्षण करायचं. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन सावकाश हस्तदर्शनाने आज आपल्या योग वर्गाला सुरू करूया. सर्वप्रथम हाताच्या सूक्ष्म हालचाली. हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. हाताची बोटांची जी उघडझाप हात खांद्याच्या सरळ रेषेत घेऊन श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. श्वासाची जोड द्यायची. आपलं संपूर्ण लक्ष जे ते आपल्या स्नायूंवर केंद्रित करायचे. हात खाली. त्याच्यानंतर मनगटाची उघडझाप हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. मनगटाची संथ व सावकाश उघडझाप. आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाहीये. संथ व सावकाश. आपण योग करतो म्हणजे काय की आपण शरीर आणि मनाला जोडतो. आणि महर्षी पतंजलींनी योगचा अर्थ सांगितला आहे की योग हा प्रशमन उपाय, हा की मनाला शांत व स्थिर करण्याचा उपाय म्हणजेच योग होय. तर आपल्याला जे ताणतणाव चिंता जे त्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आपल्याला शरीर आणि मन प्रथम आपल्याला शरीर आणि मन जोडल्यावरच आपण बाकीच्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. हात खाली. त्यानंतर आता मनगटाची गोलाकार उघडझाप मनगटाची गोलाकार हालचाल. उजव्या हाताच्या मनगटाची गोलाकार हालचाल. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय. आपलं संपूर्ण लक्ष त्या स्नायूवरती. श्वासाची जोड द्यायची. आता उलट्या दिशेने.
आता डाव्या हाताने, उजव्या हाताने मनगट पकडायचंय डाव्या हाताचं. तिथले जे स्नायू आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय, किंवा त्या सांध्यांमध्ये जो कटकट आवाज येतोय त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. त्याच्यानंतर आता आपण कोपराची उघडझाप करूया. उजव्या हाताची कोपराची उघडझाप, डाव्या हाताने सपोर्ट द्यायचा आहे. संथ व सावकाश हालचाल. त्याच्यानंतर आता डाव्या हाताची, आता खांद्याच्या गोलाकार हालचाल. दोन्ही हातांनी आपल्या बोटांनी खांद्याचे बटन्स पकडायचे, जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे. पाच आवर्तन, आता 5 आवर्तन उलट्या दिशेने, जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे. अशा तऱ्हेने आपल्या खांद्याच्या गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. पाय लांब करून बसायचे, हात आपल्या कमरेजवळ. सर्वप्रथम पायाच्या बोटांची उघडझाप, बोट जास्तीत जास्त आतल्या बाजूने. श्वास सोडत जास्तीत जास्त वरती, श्वास घेत आतमध्ये दाबायचे, श्वास सोडत जास्तीत जास्त वरती, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. या प्रकारे आपल्याला 5 ते 10 आवर्तन आपल्याला करायची आहेत. त्यानंतर पायाच्या गोट्याची मागे पुढे उघडझाप, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त आत, जास्तीत जास्त पुढे. अशा प्रकारे आपल्याला संथ व सावकाश हालचाल करायची आहे. त्याच्यानंतर आता पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने, आता गुडघ्याची उघडझाप. पाच ते 10 वर्तन करून आपल्याला डाव्या पायाची, अशा प्रकारे सूक्ष्म हालचाल झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या आपण अजून एक सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. कटी चक्रासन. याच्यामध्ये दोन्ही पायांमध्ये जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं अंतर घ्यायचंय. जेवढं आपल्याला सहज शक्य आहे तेवढं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. त्याच्या अगोदर आपण चक्की चालन करूया. घ्या, दोन्ही पाय लांब करत दोन्ही हाताची एकमेकांमध्ये गुंफण करायची आहे. सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. आता सुरुवात जी आहे ती डाव्या पायाच्या गोट्यापासून कमरेतून वाकत दोन्ही पाय आपल्या डाव्या पायाच्या गोट्याकडे. त्याच्यानंतर श्वास सोडत कमरेतून वाकत हात जास्त पुढच्या दिशेने. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, 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 श्वास घेत मागे. आता उलट्या दिशेने श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. या प्रकारे आपल्याला 3 ते 5 आवर्तन करायचे आहेत. आता याच्यानंतर आपण आपलं हे
चक्की चालन झाला. आता आपण कटी चक्रासन करणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. जो उजवा हात आहे, उजवा हात डाव्या पायाच्या, उजव्या हाताने डाव्या पायाचे अंगठा पकडायचा आहे. डावा हात जास्तीत जास्त मागच्या दिशेला. श्वास घेत सरळ, श्वास सोडत डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजवा हात जास्तीत जास्त मागे, आपल्या दृष्टी जी आहे ती उजव्या हाताकडे. श्वास घेत सरळ, श्वास सोडत डाव्या बाजूला. आपले लक्ष सगळे डाव्या हाताच्या बोटांकडे. श्वास घेत सरळ, श्वास सोडत उजव्या बाजूला. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या बोटांकडे. श्वास घेत सरळ. त्याच्यानंतर आता आपण नौका चालन पाहणार आहोत. पाय लांब करूनच बसायचे. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हातांची मुठी वाढायची. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. तर सुरुवात करताना आपले दोन्ही जे मूठ आहेत ते दोन्ही पायाच्या घोटाजवळ. आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 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 आता इथं आल्यानंतर आता आपण उलट्या दिशेने करणार आहोत. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत. अशा प्रकारे आपल्याला नौका चालन हे आसन करायचे. आता बैठक स्थितीमधलं आपण पर्वतासन करणार आहोत. मांडी साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. श्वास घेत हात खांद्याच्या सरळ रेषे, हात आपल्या कमरेजवळ. श्वास घेत हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे आकाशाकडे. श्वास घेत दोन्ही हात वरती नमस्कार मुद्रेमध्ये. दंड जे ते कानाला चिटकलेले असतील. आपला पाठीचा एक एक मणका वरच्या दिशेने आपल्याला ओढायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. आपल्या मनामध्ये जो असलेला ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी आपण या ज्या ताणल्या जाणाऱ्या ज्या आसनं आहेत ते आपल्याला करायचे, की ज्याच्यामुळे आपले स्नायू किंवा आपले जे सांधे आहेत ते ताणले जातील. या दरम्यान संत श्वसन. ते ताणतणाव चिंतासाठी जे हॉर्मोन आहे कॉर्टिसॉइड्स, जर त्याचं जर प्रमाण वाढलं तर आपल्याला नैराश्य, चिंता, ताणतणाव वाढतं. जर आपण रोज दिवसभरातून जर अर्धा तास जर योगा अभ्यास केला तर त्याची जी लेवल आहे वाढलेली ती त्या अर्ध्या तासाच्या योगाभ्यासामुळे दिवसभर त्याची जी लेवल आहे ती मेंटेन राहते. म्हणून रोज अर्धा तासाचा योगा अभ्यास खूप महत्वाचा आहे. श्वास सोडत आसन सोडताना हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, हात खाली. श्वास सोडत हात जे आहेत आपल्या कमरेजवळ. आता नवीन आपण एक आसन पाहणार आहोत, शलभासन. तर सर्वांनी पोटावर झोपायचंय. मानसिक ताणतणावाच्या याच्यामध्ये काय होतंय की जी आपली पचन शक्ती आहे ती कमजोर होते. जास्त विचार केल्यामुळे जो काही विचार आहे तो त्याच्यावर समजा आपल्या मनावर तर परिणाम होतोच, पण त्याचे शारीरिक दुष्परिणाम देखील आहेत. जसं की बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, पचनचं कार्य बिघडणे. म्हणून या दरम्यान आपण पचन संस्थेचे कार्य कसे सुधारतील यासाठी आपण आसनं पण करणार आहोत. तर त्याचं आहे शलभासन. तर पहिले विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. त्याच्यानंतर श्वास घेत डावा हात ओटीपोटाजवळ, उजवा हात ओटीपोटाजवळ. दोन्ही हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या मांडीला. आता आपली हनुवटी किंवा कपाळ हे जमिनीला टेकलेलं आहे. तर आपल्याला श्वास घेत फक्त आपले पाय जे ते 45 अंशामध्ये आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढे आपल्याला उचलायचे. तर श्वास घेत शलभासन करायचे.
याच्यात फक्त आता निषेध असे आहेत की ज्यांना उच्च रक्तदाब असेल, हृदयाचं ऑपरेशन झालं असेल, कमरेतलं काही गॅप असेल, पाठीच्या मणक्यांमध्ये काही गॅप असेल, गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल, तर त्यांनी हे आसनं करायचे नाहीत. तर शलभासन करण्यासाठी श्वास घेत दोन्ही पाय वरती, जेवढं आपल्याला सहज शक्य असेल 45 अंशामध्ये आपले पाय उचलायचे. दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील, हनुवटी आपली जमिनीला चिटकलेली असेल. या दरम्यान संत श्वसन. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. ही आदर्श स्थिती आहे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. याच्यात फक्त दक्षता घ्यायची की आसन सोडताना पाय जे आहेत ते सावकाश जमिनीला टेकवायचे. आसन सोडताना सावकाश दोन्ही पाय जे आहेत ते जमिनीला टेकवायचे. हात परत पुढे. तर आता आपण परत विपरीत शयन स्थितीमध्ये आलो. तर इथून आपल्याला आता भुजंगासन हे आसन करायचंय. तर श्वास घेत दोन्ही हात आपल्या छातीजवळ. तर आपण भुजंगासन करण्यासाठी मागचे दोघी पाय जे एकमेकांना चिटकलेले असतील. तर आपण सरळ हस्त भुजंगासन न करता वक्र हस्त भुजंगासन करणार आहोत. त्याच्यात म्हणजे फक्त पाठीच्या कण्यातून आपल्याला वाकायचे. हात आपले कोपरमधून बेंडच असतील. तर भुजंगासनाला सुरुवात करायची. श्वास घेत कमरेतून वाकत जास्तीत जास्त मागे वाकवायचा प्रयत्न करायचा. मान मागच्या दिशेने, कमरेतले सर्व स्नायू. हात आपले कोपर जे ते कोपर आपले फोल्ड करायचे आहेत. या दरम्यान संत श्वसन. आपण सूर्यनमस्कार मध्ये सरळ हस्त भुजंगासन करतो. जास्तीत जास्त आपलं शरीर कमरेतून वाकवायचा प्रयत्न करायचा. मान जेवढं सहज शक्य नेता येईल तेवढं. आसन सोडताना श्वास सोडत कमरेतून वाकत आपली छाती जमिनीला टेकवायची. दोन्ही हात आपले पुढे. त्याच्यानंतर आता आपण धनुरासन आसन करणार आहोत. तर हीच आपली पूर्वस्थिती आहे. तर डावा हात मागे नेत डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा आहे. डावा पाय गुडघ्यातून वाकत पाय कमरेजवळ आणायचा आहे. त्याच्यानंतर उजवा हात मागे नेत उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. आता दोन्ही पायांचे टाचा जे आहेत त्या आपल्या नितंबाला चिटकलेले आहेत. छाती हनुवटी जमिनीला टेकलेली आहे. आता श्वास घेत आपल्याला छाती आणि आपले पाय 45 अंशामध्ये आपल्याला वरती उचलायचे. आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या पोटावर असेल. तर दीर्घ श्वास घेत धनुरासन आपल्याला करायचंय. सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. या दरम्यान संत श्वसन. हाय त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. संत श्वसन. आसन सोडताना सावकाश छाती जमिनीला टेकवायची. आपले पाय आपल्या ज्या पायाच्या मांडी गुडघा जमिनीला टेकवायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात सोडायचे. हात पुढे, सावकाश पाय पाठीमागे. आता आपल्याला पाठीवर झोपायचंय. दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. हात पाठीमागे. तर श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. उजवा पाय गुडघ्यातून वाकत उजवा पाय गुडघ्यातून वाकत आपल्या नितंबाजवळ. त्याच्यानंतर गुडघा जो आहे आपला फोल्ड करत छातीकडे आणायचा आहे. दोन्ही हातांनी आपल्या गुडघ्याला छातीजवळ घट्ट पकडायचे. आणि आपण पहिले अर्धपवनमुक्त आसन करणार आहोत. तर श्वास घेत आपली हनुवटी किंवा कपाळ जे ते गुडघ्याला टेकवायचे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला ही आसन कालावधी टिकवायचं.
त्यानंतर श्वास सोडत आपलं डोकं जे जमिनीला टेकवायचं, पायाची गुंफण सोडायची, उजवा पाय सरळ, डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करत टाच जी येते आपल्या नितंबाजवळ, त्याच्यानंतर पाय जो आहे पायाची मांडीची ती छातीला टेकून जी गुडघा आहे तो छातीकडे. आता श्वास घेत आपली हनवटी किंवा कपाळ जे ते गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा, दोन्ही हातांनी डाव्या पायाला पकडायचे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला या आसन कालावधी टिकवायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत आपलं डोकं जमिनीला टेकवायचंय, पाय गुडघ्यातून फोल्ड करत सरळ करत डावा पाय. आता आपल्याला दोन्ही पायांनी पवनमुक्त आसन आसन करायचंय. डावा पाय गुडघ्यातून वाकत टाच जी येते नितंबाजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत टाच नितंबाजवळ, दोन्ही पाय एकमेकांना चिटकवायचे. आता गुडघ्यातून फोल्ड करत दोन्ही पायांचे जे मांडी छातीकडे, पोटाकडे आणि गुडघे जे ते छातीकडे, दोन्ही हातांनी दोन्ही पाय घट्ट पकडायचे. आता आपल्याला श्वास घेत हनवटी जी आहे ती गुडघ्यांना टच करायची आहे. या दरम्यान संत श्वसन. पोटावर चांगल्या प्रकारे दाब आलेला आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपण हा आसन कालावधी टिकवू शकतो. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश पहिले आपली जी मान आहे ती जमिनीला टेकवायची, दोन्ही हाताची गुंफण सोडायची, दोन्ही पायांच्या टाच आपल्या नितंबाजवळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. अशा प्रकारे आपण पवनमुक्त आसन हे आसन केलंय. तर आता आपण शवासन करणार आहोत. आता ह्या आसनादरम्यान जो आपल्या शरीरावर ताण आलाय त्याचं आपण शिथिलीकरण करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, हातामध्ये किंचितचं अंतर, तळ हात आकाशाकडे, मान डावी किंवा उजव्या बाजूला किंचितशी कळलेली. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकायचा आहे. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. श्वासाची गती वाढलेली आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. श्वास घेताना नवचैतन्य, उत्साह आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. श्वास सोडताना आपल्या शरीरातलं सर्व ताणतणाव, चिंता, काळजी या बाहेर जात आहे असा अनुभव घ्यायचा आहे. ब्रह्मांडातील नवीन चेतना, ऊर्जा माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. श्वास सोडताना माझ्या सर्व ताणतणाव, चिंता, काळजी, दुःख हे बाहेर जात आहे अशी अनुभूती घ्यायची. दीर्घ श्वास घेत माझ्या शरीरात एक नवचैतन्य, आशा, आकांक्षा, ऊर्जा प्राप्त होत आहे. श्वास बाहेर टाकताना चिंता, काळजी, ताणतणाव हे माझ्या शरीरातून बाहेर निघून जात आहेत अशी कल्पना करायची. आता सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपल्या शरीराच्या त्या अवयवाकडे मनाने, साक्षीभावाने पोहोचून तिथून आलेला जो ताण आहे तो आपल्याला, मनाचा शरीराचा ताण आपल्याला घालवायचा आहे. सर्वप्रथम आपलं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या बोटांकडे. उजव्या हाताची बोट, मनगट, उजवा कोपर, खांदा, उजवा कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, उजव्या पायाची पोटरी, उजव्या पायाचा घोटा, पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावा कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट, तळपाय, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाही.
ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे मणके, छातीच्या वरगड्या, मानेचे सर्व स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू, जबडा शिथिल, संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. शरीरावर आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाही. शरीर शांत शिथिल तणावरहित. शरीर खूप हलकं होत आहे. मनावरचा, शरीरावरचा जो ताण आहे तो निघून गेलेला आहे. शरीर खूपच आता हलकं झालेलं आहे. दीर्घ श्वास घेत नवचैतन्य माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. श्वास सोडताना चिंता, काळजी, ताणतणाव माझ्या शरीरातून निघून जात आहे. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. श्वासाची गती कमी झालेली आहे. संपूर्ण शरीर आता शांत शिथिल तणावरहित हलकं झालेलं आहे. आता शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, दोन्ही हात एकमेकांच्या जवळ, पायाच्या बोटांची हालचाल, हाताच्या बोटांची हालचाल करायची, डोळे अलगद उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. छान प्रकारे शिथिलीकरण झाल्यानंतर एक प्रकारे आपल्याला शांतता किंवा मनातले जे आपले विचार आहेत ते कमी झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण जे ताणतणाव आहे, चिंता आहे, नैराश्य यावर मात करू शकतो. याच्यावर अजून छोटे छोटे उपाय आहेत. जसं आपण आपले जे छंद आहेत ते आपण जोपासायला पाहिजेत. वाचन करणं, रेडिओ ऐकणं, आपल्या आवडीचे गाणे ऐकणे, मित्रांसोबत फिरायला जाणे, गप्पा मारणे, ह्या गोष्टींनी आपण जो आलेला ताणतणाव आहे तो काही कालावधीसाठी आपण घालवू शकतो. तर आता आपण प्राणायामामध्ये आपण सर्वप्रथम चंद्र अनुलोम विलोम आपण पाहणार आहोत. आपली जी चंद्रनाडी आहे ना ती आपल्याला शरीराला आपल्या मनाला शिथिलता, शांतता देणारी आहे. तर ती चंद्रनाडी जी आपली डावी नाकपुडी आहे, तर तिला आपण जर तिचा जर प्राणायाम केला तर आपण आपलं जे मन आहे ते आपण स्थिर करू शकू. तर डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, डाव्या हाताचं मनगट आपल्या गुडघ्यांवरती, उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा, तर्जनी आणि मध्यगा आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे की उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंदच ठेवायची आहे. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. असं आपल्याला 3 ते 5 आवर्तनं करायची. तर चला सर्वांनी माझ्यासोबतच दक्षता घ्यायची आहे. मानपाठ एका सरळ रेषेत असेल. आपण जर खुर्चीवर बसून करत असणार किंवा पलंगावर बसून करत असणार तर मानपाठ आपली सरळ पाहिजे. श्वास घेताना दीर्घ घ्यायचा, म्हणजे पहिले पोटातून घ्यायचा, छातीतून घ्यायचा. कुठलाही श्वास घेताना जबरदस्ती करायची नाहीये. सहज श्वास आतमध्ये जायला पाहिजे, सहज श्वास बाहेर सोडायचा. तर चला सर्वांनी माझ्यासोबत. जर या दरम्यान जर आपले डोळे बंद करून जर करता आलं तर चांगली गोष्ट आहे. तर जर याच्यात आपल्याला काही घबराट होत असेल, बेचैनी होत असेल तर डोळे आपण उघडे ठेवायचे. तर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंदच ठेवायची. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. सोडा. घ्या. सोडा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. अशा प्रकारे आपण चंद्र अनुलोम विलोम करायचा आहे. आवर्तन झाल्यानंतर
दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. अशा प्रकारे आपण चंद्र अनुलोम विलोम जर केला तर आपलं मन शांत स्थिर होण्यास मदत होते. तर आपण चंद्र अनुलोम विलोम आपण कधी करू शकतो? फक्त जेवणाचा 1 तासाचा आपला गॅप पाहिजे, जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतर. तर आता आपण भ्रामरी प्राणायाम पाहणार आहोत. तर याच्यात आपण काय करू शकतो की 2 प्रकार आहेत. तर आपल्याला त्याच्यात जो करता येईल तो करायचा. याच्यात काय करायचं बघा, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना होठ बंद करायचे, 2 दातांमध्ये अंतर ठेवायचं आतमध्ये आणि जो आपला जिभेचा शेंडा आहे तो वरती टाळूला चिटकवायचा आहे. हे बघा एकदा करून दाखवतो. आणि श्वास सोडताना भुंग्यासारखा आवाज काढायचा आहे. हे बघा आता माझ्यासोबत सर्वांनी करायचंय. हाताची द्रोण मुद्रा करून घट्ट पकडायचे गुडघे. आपण दोन्ही प्रकार करून बघूया. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, या प्रकारे आपण करू शकतो. याच्यात आपल्याला जर डोळे बंद करून करता येणं शक्य असेल डोळे बंद करून करायचे. दुसरा प्रकार आहे जी आपली तर्जनी आहे, ती तर्जनीने दोन्ही आपले कान जे तर्जनी आपल्या कानात टाकायची, त्याच्यानंतर बोट फिरवून जी समोरची बाजू आहे ती पुढच्या बाजूला येईल या प्रकारे. त्याच्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडताना भुंग्याचा आवाज काढायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, त्याच्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा, दीर्घ श्वास घ्यायचा. तर या भ्रामरीमध्ये आपल्याला जो योग्य वाटेल, ज्याच्याने आपल्याला चांगलं फील होत असेल तो आपण भ्रामरीचा प्राणायाम करायचा आहे. अशा प्रकारे आपण चंद्र अनुलोम विलोम आणि भ्रामरीने आपण सुरुवात करून आपला जो ताणतणाव आहे तो काही प्रमाणात आपण कमी करू शकतो. तर चला आजच्या या योग वर्गाला आपण शांतीपाठाने थांबूया. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. सर्वांनी माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मां अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरिओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे घेण्याचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मानपाठ जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे. श्वास सोडत आता कमरेतून आखत आपला कपाळ जमिनीला टेकवायचे. योग मुद्रा. या दरम्यान 2 ते 3 श्वास थांबायचे. संत श्वसन. श्वास घेत कमरेतून वाकत सरळ दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळावरून, डोक्यावरून, मानेवरून, खांद्यावरून, हातांवरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पाय, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. न्यास केल्यानंतर आपण हस्तदर्शन. तर आपल्या हस्तदर्शनाने आपल्या आजच्या मंगलमय दिवसाला सुरुवात करूया. आणि आज आपला जो 21 दिवसाचा जो आपलं चॅलेंज होता किंवा आपण जो 21 दिवसाचा योग वर्ग होता
तो आज आपण इथे सांगता करूया. आज आपला शेवटचा दिवस होता. तर आपण ह्या 21 दिवसातले जे व्हिडिओ आहेत, तर आपण कुठलाही व्हिडिओ जसं आपल्याला सहज शक्य होईल 21 दिवसाचा कुठलाही व्हिडिओ बघून आपण रोज अर्धा तास पाऊण तास आपण योगाभ्यास करू शकतात. जे सेरोटोनिन जे हॉर्मोन आहे, ज्याच्यामुळे जर आपण ताणतणाव जर काही आला तर याची लेवल वाढते. तर त्याच्यामुळे मग शरीरामध्ये मग आपण जे अँझायटी, डिप्रेशन म्हणतो हे सुरू होतं. तर आपण जर रोज अर्धा तास योगाभ्यास केला तर त्यामुळे या कॉर्टिसॉलची जी आहे ती लेवल एवढी कमी, म्हणजे एवढी मर्यादित राहते की आपण दिवसभरामध्ये जर काही ताणतणाव आला तर त्याला ते बॅलन्स करून घेतं. म्हणून ताणतणाव तर आपल्या आयुष्यामध्ये येतच राहणार आहे. तर त्याला आपण जर योगा अभ्यासाची जर जोड दिली तर आपण त्याच्यावर मात करून ज्या पुढच्या येणाऱ्या ज्या व्याधी आहेत ते आपण टाळू शकतो. तर सर्वांनी नित्ययोग आपले जे YouTube चॅनल त्याचे व्हिडिओ आपण करून पुढचे काही दिवस योगाभ्यास करा. तोपर्यंत भेटूया आपण नवीन सत्रामध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.